बँकेने म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने येत्या 82व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत QIPद्वारे इक्विटी जारी करून 3,500 कोटी रुपये आणि खाजगी प्लेसमेंट आधारावर कर्ज सिक्युरिटीजद्वारे 3,000 कोटी रुपये अनेक टप्प्यांमध्ये उभारण्यासाठी भागधारकांची मान्यता घेण्यास मान्यता दिली आहे। सरकारी मालकीच्या कंपनीने म्हटले आहे की त्यांच्या संचालक मंडळाने आर्थिक वर्ष 26 साठी 10,000 कोटी रुपयांपर्यंतच्या सुधारित कर्ज योजनेला मान्यता दिली आहे, जी बॉन्ड, मुदत कर्जे किंवा बाह्य व्यावसायिक कर्जांद्वारे अनेक टप्प्यांमध्ये उभारली जाईल। PG इलेक्ट्रोप्लास्ट लिमिटेडच्या स्टेप डाऊन उपकंपनीने अहिल्यानगरमधील कामरगाव येथे 1,000 कोटी रुपयांचा ग्रीनफील्ड कंझ्युमर इलेक्ट्रॉनिक्स सुविधा स्थापन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारसोबत सामंजस्य करार केला आहे। टॉरेंट पॉवरला मध्य प्रदेशात 1,600 मेगावॅट क्षमतेचा अल्ट्रा सुपरक्रिटिकल कोळशावर आधारित वीज प्रकल्प उभारण्यासाठी पुरस्कार पत्र मिळाले आहे, जो वीज क्षेत्रातील त्यांची सर्वात मोठी गुंतवणूक आहे। कंपनी नवीन प्लॅटफॉर्म, प्रीमियम पोझिशनिंग आणि रिटेल विस्तारावर पैज लावत आहे। आर्थिक वर्ष 26 पर्यंत 200 ते 700 आउटलेट्सपर्यंत वाढ करण्याचे आणि 20% इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट शेअर काबीज करण्याचे उद्दिष्ट ठेवत आहे। शुक्रवारी NSEवर एथर एनर्जी लिमिटेडचे शेअर्स 18.70 रुपयांनी वाढून 448.90 रुपयांवर बंद झाले। कंपनीने म्हटले आहे की त्यांच्या अमेरिकन शाखेला, स्टरलाइट टेक्नॉलॉजी जेन्क, ला अमेरिकन न्यायालयाने प्रिस्मियन केबल्सने दाखल केलेल्या खटल्यात $96.50 दशलक्ष भरण्याचे आदेश दिले आहेत। बँक ऑफ इंडियाने त्यांच्या मार्जिनल कॉस्ट ऑफ फंड्स आधारित लेंडिंग रेट MCLR मध्ये कपात केली आहे, ज्यामुळे 1, 3 आणि 6 महिन्यांच्या कालावधीसाठी 10 बेसिस पॉईंट, 1 वर्षासाठी 5 बेसिस पॉईंट आणि 3 वर्षांसाठी 15 बेसिस पॉईंटची कपात झाली आहे। सुधारित दर सोमवारपासून लागू होतील। वेलने डीआरडीओच्या हैदराबादस्थित डिफेन्स मेटलर्जिकल रिसर्च लॅबसोबत फ्यूज सिलिका रडार डॉम्स तयार करण्यासाठी परवाना करार केला आहे, ज्यामुळे साधक आधारित क्षेपणास्त्र मार्गदर्शन प्रणालींसाठी स्वदेशी क्षमता बळकट होतील। ऑटोमोबाईल सर्व्हिसेसना तेलंगणामध्ये अधिकृत डीलरशिप मिळविण्यासाठी मारुती सुझुकी इंडियाकडून तत्वतः मान्यता मिळाली आहे, ज्यामध्ये उपकरणे, यंत्रसामग्री आणि डिजिटल मालमत्ता, जमीन आणि बांधकाम वगळता यासारख्या ऑपरेशनल मालमत्तेचे हस्तांतरण समाविष्ट आहे। हिंदुजा ग्रुपच्या फर्मने हिंदुजा नॅशनल पॉवर कॉर्पोरेशन लिमिटेडच्या औष्णिक वीज ऑपरेशन्सचे अधिग्रहण करण्यास तत्वतः मान्यता दिली आहे, जी विशाखापट्टणमजवळ 1,040 मेगावॅट, 2,520 मेगावॅट कोळशावर आधारित प्रकल्प चालवते।